फ्रेंड्स, मी प्राजक्ता. चॅट कॉर्नरच्या नवीन वर्षातल्या या स्पेशल भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 2017 हे वर्ष तुमच्या आयुष्यात खूप सारी सुख समृद्धी घेऊन येऊ ही आशा करूयात, या शुभेच्छा देऊयात आणि आजच्या भागाला सुरुवात करूयात. या नवीन वर्षाच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांची आवडती अशी एक खास पाहुणी आज चॅट कॉर्नरवर आलेली आहे. टू मॅड हा नवीन शो आपल्या भेटीला येतोय आणि या शोच्या माध्यमातून एक पाहुणी जी आपल्याला कायमच मोठ्या स्क्रीनवर, सिल्वर स्क्रीनवर पाहायला मिळते, ती आता घराघरात पोहोचणार आहे. मी कोणाबद्दल बोलतेय तुमच्या लक्षात आलंच असेल. अमृता खानविलकर आपल्याबरोबर आहे. अमृता, खूप खूप स्वागत आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण खूप खूप शुभेच्छा. टू मॅड एक डान्सिंग शो नवीन घेऊन येतेस आणि तुला कायमच आम्ही म्हणजे अप्सरा म्हणून बघितलेलं आहे आणि वेगवेगळ्या शोच्या माध्यमातून बघितलंय आणि तुला डान्स करताना बघायला आम्हाला खूप आवडतं. मात्र या वेळेला तू समोर बसणार आहेस, तू जज करणार आहेस शो. कसा आहे शो? शो खूप धमाल आहे. टू मॅड म्हटलं की त्याच्यात मॅडनेस हा आलाच आणि आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं हे टॅलेंट घेऊन आलेलो आहोत. शोधलेलं आहे आम्ही हे टॅलेंट आणि आपल्याला नेहमी वाटायचं की खूप लोकांना असं वाटतं की महाराष्ट्र म्हणजे लावणी, महाराष्ट्र म्हणजे फोक, ते आहेच, पण महाराष्ट्र म्हणजे नक्की काय आणि नृत्यात तो कुठे गेलेला आहे ना, हे दाखवणारं म्हणजे टू मॅड आहे असं मला वाटतं. कारण हे जे डान्सेस आम्ही सिलेक्ट केलेले आहेत हे इतके भन्नाट नाचतात आणि भन्नाट नावं घेऊन आलेली आहेत माहिती आहे का, वेगवेगळ्या फॉर्मशी, डान्स फॉर्मशी या स्टेजवरती. म्हणजे काही फनी आहेत आणि काही म्हणजे अद्भुत आहेत. खरंच असं वाटतं की नाही, हा फॉर्म ह्याचाच आहे, बरोबर असंच असू शकतं. सो ते दाखवणारा शो म्हणजे टू मॅड आहे. मुळात म्हणजे मी, संजू सर, संजय जाधव आणि उमेश जाधव आम्ही परीक्षक आहोत आणि मजा आणि खूप धमाल करतोय आम्ही. पण आमचं जे मेन लक्ष आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं ते म्हणजे महाराष्ट्राला एक अस्सल डान्सर म्हणजे काय हे दाखवून द्यायचं आणि एक अस्सल डान्सर म्हणजे कोण, तो पण महाराष्ट्राच्या पब्लिकमधनं, महाराष्ट्राच्या जनतेतनं निघालेला त्यांचाच एक मुलगा, त्यांचाच एक भाऊ, त्यांचाच एक मित्र असणार आहे किंवा मैत्रीण असणार आहे. सो हे म्हणजे टू मॅड आहे माझ्यासाठी. पण तुला आम्हाला कायमच परफॉर्म करताना म्हणजे अमृता म्हटली की एक मस्त डान्स असणार आहे आणि आपल्याला अमृता एकदम वेगळ्या रूपात बघायला मिळणार आहे असं बघायला आम्हालाही आवडतं आणि निश्चित तुला देखील तेवढाच डान्स आवडतो. सो या स्टेजवरती किती परफॉर्मन्सेस आम्हाला तुझे बघायला मिळतील? परफॉर्मन्सेस डेफिनेटलीच बघायला मिळणार आहेत आणि मला डान्स करायला खूप आवडतं असं आपण म्हणूया की एक श्वास आहे आणि एक डान्स आहे असं आहे. आणि कुठे ना कुठेतरी आजपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेने किंवा जेव्हा मी नजबली जिंकले तेव्हासुद्धा भारताच्या जनतेने मला खूप सपोर्ट केलं आणि माझ्या डान्सला ते स्वतः एन्जॉय करतात. हे बघून एक आर्टिस्ट, एक कलाकार म्हणून मला खूप छान वाटतं. आपण आपली कला सादर करणं आणि लोकांनी ती डोक्यावर उचलून घेणं दोन खूप वेगवेगळे भाग आहेत. कारण प्रत्येक कलाकार ही स्वतः सादर करत असतानाची जी कला आहे ती एन्जॉय करतोच, पण समोरचाही ते तितक्याच गोडी गुलाबीने ते एक्सेप्ट करतो आणि एन्जॉय करतो. हे खूप कमी लोकांच्या नशिबात येतं आणि आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल की माझ्या नशिबात ते आलेलं आहे. मग ते अगदी एकापेक्षा एक असो, वाजले की बारा असो किंवा मग आता नचबली असो आणि आताचं जे टू मॅड मी करते ते असो. डान्स करायला आवडणं आणि ते लोकांनी एक्सेप्ट करणं ह्याच्यासाठी आय थिंक एक खूप छान तालमेल लागते, एक खूप छान कनेक्ट लागतो तुमच्या ऑडियन्सेस बरोबर आणि तो ऑडियन्सेस बरोबर कुठेतरी माझा कनेक्ट आहे असं मला वाटतं. आम्हाला खरं तर असं वाटतं की आम्हाला एवढी छान आर्टिस्ट मिळालेली आहे की आम्ही अभिमानाने सांगू शकतो की तू मराठी आहेस म्हणून. आणि आता हिंदीचा विषय निघालेलाच आहे, तर हिंदीमध्ये देखील तू एक रियालिटी शो केला त्या अर्थाने. सो तिकडचं वातावरण आणि आता मराठीमध्ये तू करतेस, तर आम्हाला जितका अभिमान आहे तू मराठी असण्याचा, तुझा तिकडचा अनुभव कसा होता हिंदीतला? हिंदीतला माझा अनुभव खूप छान होता. गेली 1.5 वर्ष मी आता हिंदीत सातत्याने काम करते. मग ते नचबली असो, 24 असो, मी अनेक शोज केले. रणवीर सिंग आणि बच्चन साहेबांबरोबर मी त्यांचा एक शो केला, पहिला एपिसोड केला मी. आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट टू मॅड. म्हणजे ॲक्च्युली तू बघशील तर माझं मागचं वर्ष कसं पटकन निघून गेलं मला काही कळलंच नाही माहिती आहे का. पण मला असं वाटतं मी खूप लकी होते कारण मला खूप वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करायला मिळालं.
नच बलिये जिंकले, त्याच्यानंतर 24 सारखे इतक्या मोठे आणि दिमाखदार असं सिरीजमध्ये मला काम करता आलं. अनिल सरांबरोबर काही टाईम स्पेंड करता आलं, त्यांच्याकडनं खूप काही शिकता आलं. रेन्झिल डिसिल्वा होते आमचे डिरेक्टर, त्यांच्याकडनं खूप काही शिकता आलं. आणि ना कुठेतरी मी तुला सांगू का, एक मराठी कलाकार हा उत्तम नट असतो आणि उत्तम कलाकार असतो हे त्यांच्या डोक्यात, हे त्यांच्या हृदयात असं आपण म्हणूया की बिंबवलं गेलेलं आहे. आणि म्हणून ना जेव्हा पण मी सीन करायचे 24ला, मला आजही आठवतं, त्या खूप लोकांना उत्साहाने किंवा एक आपण म्हणतो ना की क्युरिओसिटीच्या हिशोबाने बघायची माझा सीन. आणि ना त्यांना असं व्हायचं, अरे वा ही किती छान करते, अरे वा. सो हे आपल्या इथल्या लोकांना माहिती आहे, पण ना तिथे जाऊन लोकांना सरप्राईज करणं किंवा शॉक करणं हे मी 24मध्ये एक्सपिरियन्स केलं. रणवीर सिंग बरोबर एक कमाल सिरीज ऑफ शोज केले मी आणि मला त्याची एनर्जी प्रचंड आवडते. म्हणजे मला क्रांती रेडकर म्हणते की तू आमची फिमेल रणवीर सिंग आहेस, एवढी एनर्जी आहे तुझ्यात. पण आय थिंक हे जे एक्सपिरियन्सेस असतात ना, हे कुठे ना कुठे तरी तुम्हाला ॲज अ कलाकार किंवा ॲज अ माणूस एक पाऊल पुढे घेऊन जातात. आणि तसंच काहीतरी झालं मागच्या वर्षात. कसं गेलं 2016? अप्रतिम. म्हणजे मी तुला सांगते की एक आपण म्हणतो ना की भगवान जब देता है तब छप्पर फाड़ के देता है, तसं काहीतरी झालं. नच बलिये जिंकले, त्याच्यानंतर हिंदी शोजच्या अनेक ऑफर्स आल्या. पण एका चौकटीत काम करणारी मी नाही आहे. म्हणजे एकाच रोलमध्ये किंवा एकाच टेलिव्हिजन सिरियलमध्ये त्या गोष्टीला कुठेतरी स्टार्ट आणि फिनिश पाहिजे, माहिती आहे माझ्यासाठी. नाहीतर मी पटकन बोर होते, मी पटकन क्लॉस्ट्रोफोबिक होते. 24 केलं आणि मला असं वाटतं की अरे बघता बघता हे वर्ष संपलं आणि मी ती ऊर्जा घेऊन ह्या नवीन वर्षात प्रवेश केलेला आहे. आणि धमाल गेलं माझं वर्ष, धमाल. म्हणजे आता आमचं जे टू मॅट सुरू झालं हे 2016च्या एंडला सुरू झालं. सो म्हणजे विनरपासनं ते एका अप्रतिम सिरीजमध्ये काम करण्यापासनं ते एका जजपर्यंत हा जो काही एक असा रोलर कोस्टर राईड प्रवास होता ना, हा खूप काही शिकवून गेला मला. 2017 वर्षात अमृताकडून आपल्याला काय पाहायला मिळणार आहे आणि खास करून काय वेगळ्या गोष्टी ती करणार आहे 2017मध्ये हे जाणून घ्यायचंय. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर परत एकदा अमृताशी खास गप्पा. बघत रहा चॅट कॉर्नर. ब्रेक नंतर चॅट कॉर्नरवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अमृता खानविलकर, जसं की तिने मगाशी सांगितलं, क्रांती रेडकर तिला म्हणते की तू आमची मराठीतली लेडी रणवीर सिंग आहेस. अमृता, मला आत्ता सुद्धा तुझ्या बरोबर बसल्यानंतर असं जाणवतंय की तुझ्यातली एनर्जी जी आहे ना ती माझ्यापर्यंत अशी पोहोचते, ती प्रेक्षकांपर्यंत देखील पोहोचत असणार आहे. 2017मध्ये काय बघायला मिळणार आहे? वेल, माझा आणि अंकुशचा एक चित्रपट आहे ऑटोग्राफ. सतीश राजवाडेने दिग्दर्शन केलं आहे त्याचं. सो तो एक आहे. त्याच्यानंतर माझे ना आता पर्सनल अजेंडाज पण खूप झालेले आहेत की 2017मध्ये मला माझ्या आणि माझ्या आईवडिलांसाठी जग फिरायचं आहे. त्याच्यानंतर मला एक इन्स्ट्रुमेंट शिकायचं आहे. त्याच्यानंतर मला एक आर्किटेक्चरल कोर्स करायचा होता, तो करायचा आहे. सो माझ्या एक पर्सनल लेवलवरती माझा अजेंडानं जवळपास फुल झाला आहे, माहिती आहे का. आणि मग ऑब्व्हियसली की 1-2 चित्रपट आहेत, पण त्याच्या बोलणी अजून सुरू आहेत त्या चित्रपटांच्या. आणि काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणजे कट्यार काळजात घुसली, मी तुला सांगायला विसरले की 2016ची आणखीन एक मोठी देणगी म्हणजे कट्यार काळजात घुसलीला मिळालेलं साजेसं आणि वेल डिझर्व्ड रेकग्निशन, रिअलायझेशन. आय थिंक त्याच्यासारखं रेकग्निशन जे म्हणजे फक्त एका कलाकाराला नाही मिळालंय. आम्ही जेव्हा पण बसतो संपूर्ण टीमला मिळालं. आणि कट्यार काळजात घुसली हा संपूर्ण टीमचाच चित्रपट आहे. जेव्हा सचिनजींना फिल्मफेअर मिळतं ना, तेव्हा ते खालती येऊन मला म्हणतात की अमृता, हे तुझं आणि माझं अवॉर्ड आहे. आय थिंक दॅट सम्स इट ऑल. जेव्हा पण आम्ही कट्यारच्या कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला गेलोय ना, तर आमची कट्यारची अखंड टीम बसलेली आहे. आणि मग याच्यासाठी हा गेलाय, त्याच्यासाठी असं वाटतं की टीम सतत वरती जाते, परत खालती येते, परत वरती जाते, परत खालती येते. पण कट्यार काळजात घुसली या संपूर्ण एक्सपिरियन्सनी, अनुभवानी मला खूप काही शिकवून गेलाय तो. आणि मला असं म्हणायचं आहे की बाकी काही असो किंवा नसो, आय थिंक कट्यार काळजात घुसलीमुळे एक ॲक्ट्रेस अमृता खानविलकर जी आहे ती लोकांसमोर आली. आणि मला असं वाटतं तो माझा पहिला चित्रपट आहे. आता तर मी चित्रपट करायला सुरुवात करीन.
क्या बात आहे. म्हणजे 2017 मध्ये आपल्याला आणखी असे बरेच बंपर फिल्म्स अमृताच्या बघायला मिळणार आहेत. पुढे देखील अशा सुरू राहतील. अमृता, आता तुझ्याकडे बघितल्यानंतर म्हणजे तू जे घालतेस किंवा तुझं जे फॅशन स्टेटमेंट असतं ते थोडे दिवसांनी आपल्याला इंडस्ट्रीमध्ये किंवा जनरली फॉलो करताना पाहायला मिळतं. काय फंडा आहे तुझा? अगं काही नाही, इट्स नॉट दॅट. काही फंडा असं नाहीये. मी लिटरली सांगते, आता सकाळी आम्ही ऍक्च्युली कालच एका ट्रिपवरून आलो आणि मी म्हटलं की आता माझ्याकडे काय आहे ज्याच्यामध्ये मी जरा बरी दिसेन. मी म्हटलं व्हाईट शर्ट इज लाईक व्हाईट शर्ट आणि ब्लू डेनिम्स. आणि जर का तू बघशील आता तर अ लॉट ऑफ दीज फॅशनिस्टाज आपण जे म्हणतो ना ते आता प्रॉपर बेल बॉटम सूट्स घालतात. म्हणजे देर इज अ ब्लेझर अँड देर इज अ नाईस बेल बॉटम्स. आणि इनफॅक्ट करीना कपूरनी आता कुठेतरी घातलेलं. सो मला आवडतं. आणि एक त्याला एक ते रेट्रो लुक असतो ना, तो मला खूप आवडतो. सो मला जे आवडतं ते मी घालते माहिती. आणि खूप काही असं मी एक स्टेटमेंट बनवायचा प्रयत्न करते वगैरे असं काही नाहीये. पण ते होतं. हा, ते होतं. ते कारण काय होतं ना, कारण लोकांचं प्रेम आहे पहिली गोष्ट. म्हणजे बघ, काहीही म्हण, काहीही या आयुष्यात तुम्ही लोकांच्या प्रेमाशिवाय करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या बाबतीत जे काही तुम्हाला आवडतं किंवा जे काही आवडायचं असतं ते फक्त लोकांमुळे आहे, बाकी काही. आणि तुला मॅडच्या सेटवरती याचा खूप चांगला अनुभव येतोय. लोकांचं किती प्रेम असू शकतं अमृतावरती आणि कुठल्या वयाच्या लोकांचं कसं प्रेम असू शकतं याचा अनुभव आला. आता तर तुझ्याचकडून ऐकायला आवडेल. हो, मॅडच्या सेटवरती ऍक्च्युली मॅड लोक आहेत माहितीये का. लिटरली एक तर ते अखंड प्रोडक्शन हाऊस जे आहे ते नचबलिये केलेलं त्या लोकांनी. सो आय थिंक तिकडे म्हणजे असं झालं की अरे हे काय, मी नचबलीच्या सेटवरती आल्यासारखं वाटतंय मला. पण टू मॅडमध्ये मॅडगिरी करणारी अशी अनेक लोक आम्हाला सापडली आणि भेटली. आणि त्यातले काही 1-2 जण आहेत ज्यांनी थेट येऊन प्रपोज केलं. म्हणजे एका पॉईंट नंतर संजू सर म्हणाले, ए बाबा ही आमची मुलगी आहे, कळलं ना, आम्हाला हिला तुझ्यापासून दूर ठेवायचं आहे, असं वगैरे चाललेलं. आणि इट्स अमेझिंग कारण मला कॉलेजमध्ये कधीच कोणी प्रपोज केलं नव्हतं. सो आता या क्षणी हो या सगळ्यांना वाईट वाटेल. तुझ्या कॉलेजचं नाव सांग. तुझ्या सगळ्या कॉलेजची मुलं आता येतील तुला. नाही, मला स्कूल आणि मला कॉलेजमध्ये कधीच प्रपोज केलं गेलं नव्हतं. आय थिंक आय वॉज द लीस्ट आय थिंक काय म्हणूया की आपण म्हणतो ना इनविजिबल मुलगी होते मी तेव्हा. आणि आता इनफॅक्ट मी माझ्या एका फ्रेंडच्या लग्नात गेलेले. माझी स्कूल फ्रेंड आहे आणि तिकडे माझे काही स्कूलचे मित्र वगैरे आणि मैत्रिणी आलेल्या. सो त्यांचं असं झालेलं की ही तीच मुलगी आहे का, ही कशी, जिला 2च मैत्रिणी होत्या, जी ढापणी होती आणि जिला खूप कुरळे केस होते आणि ती खूप टाईट वेणी घालून यायची. सो ही तीच मुलगी आहे का असं त्यांना होतं. पण आय थिंक इट्स ऑलवेज गुड टू सरप्राईज पीपल, टू शॉक देम, माहिती आहे का. आणि मला असं वाटतं आपली जी इंडस्ट्री आहे, वी आर सो लकी की आपल्याला ते करायचा एक चान्स मिळतो, एक ऑपॉर्च्युनिटी मिळते. आणि कमिंग बॅक टू द एंटायर प्रपोजल सीन, अशी काही मुलं आहेत. एक छोटासा मुलगा आहे, मला तर त्याचं नाव नाही आठवत आहे, पण तो जवळपास तुम्हाला म्हणतो तू माझी आरची आहे आणि मी तुझा परशा आहे. आणि तो इतकाच आहे. मी म्हटलं अरे देवा, म्हटलं ह्याचं काय होणार आहे, एवढी मोठी आरचीला घेऊन कुठे जाणार आहे. तुला कोणी प्रपोज केलं नाही मात्र तुझा क्रश असेल. हे बघ, माझा क्रश फॉर एव्हर. crush होता. अच्छा, फर्स्ट क्रश, बापरे, तो स्कूलमध्ये होता. बट दॅट्स अबाउट इट. त्याचं काही पुढे झालं नाही बिकॉज आय वॉज टू शाय. म्हणजे माझा पहिला परफॉर्मन्स मी तुला सांगते प्राजू, माझं असं होतं की कुठलं मी गाणं केलेलं, माधुरी दीक्षितचंच गाणं होतं, चने के खेत में हे गाणं होतं. आणि मी सगळा डान्स, ट्रस्ट मी, कारण मी तेव्हा छोटीशी बुटकीशी होते, मी सगळ्यात पुढे होते, तर मी असा केला असा. आय वॉज सो अंडर कॉन्फिडेंट, स्टेज फ्राईट होतं. आणि मी नुसतं एक काहीतरी खिळा होता मला आठवतं, आणि मी त्या खिळ्याकडे बघून फॉर्मेशन काही आठवत नाही मला. आम्ही तिकडेच उभं राहून ती एकच स्टेप करत होते. सो असं माझं स्कूल लाईफ गेलेलं आहे माहितीये का. आणि पण प्रपोज कोणीच नाही केलं कधीच. तुझा माझा फर्स्ट क्रश, फर्स्ट जाऊ दे, तुला आता म्हणजे तुला आठवणार आहे किंवा अगदी सिरियस तुला असं वाटत होतं की येस ही इज द मॅन असं वगैरे. गॉड, असं लिटरली कोणी स्कूल कॉलेजमध्ये नव्हता. कारण मी तुला म्हटलं तसं की असं नजर वर करून. आणि तेव्हा माझ्या आईवडिलांना मी मुलांशी बोललेलं वगैरे अजिबात चालायचं नाही. सो म्हणजे ती एक वेगळीच भीती होती की सापडलं तर मलाच पडायची उगाचच काहीतरी. पण नाही, असं क्रश असं कोणी नव्हता. पण मला आठवतं की रणवीर सिंग आता माझा फॉर एव्हर क्रश आहे. आणि ते म्हणजे मी अगदीच बोलून दाखवते सगळ्यांना की रणवीर सिंग इज माय ऑल टाइम फेवरेट क्रश, लव्ह ऑर वॉट एव्हर. हो, असं सगळं मी त्यालाही सांगितलंय. हो, त्याने ते एक्सेप्ट केलंय. त्याने एक्सेप्ट केलंय.
पण हे खरं तर ऐकून कोणालाच विश्वास बसणार नाही की अमृता हिला कोणी प्रपोज केलं नसेल. आणि आता थँकफुली माहितीये प्राजक्ता, पण आता थँकफुली मी तुझी ही सगळी कसर भरून निघणार आहे अमृताच्या ऍब्सोल्युटली एक काळामध्ये. एवढूसा मुलगा आहे. सो यु नो मला एक तेवढं एक आपण म्हणतो ना की चला ठीक आहे, एक एवढूशा मुलाला माझ्यावर क्रश आहे. पण आता जज म्हणून जेव्हा तू म्हणजे तू आर्टिस्ट म्हणून जेव्हा परफॉर्म करतेस तेव्हा तू स्टेजवर असतेस, पण जज म्हणून आता तू जेव्हा या म्हणजे दुसऱ्या पडद्यामागे म्हणा किंवा समोर बसलेली असतेस तेव्हा काय डोक्यात गोष्टी असतात आणि कशा पद्धतीने जज करतेस? कारण ते म्युझिक लागलं की साधारणतः जे डान्सर्स असतात त्यांचे पाय थिरकायला लागतात. माझं म्हणजे असं होतं, मी तुला सांगते ना, आम्हाला एवढे NG शॉट्स मिळालेले आहेत ना माझे गायचे, मग असं काहीतरी वेडेवाकडे हातवारे काहीतरी असं काहीतरी मी जनरलच करत राहते. पण मी तुला सांगू का, एक कलाकाराला जेवढं एक कॅमेरा समोर तो शिकतो ना त्याच्याहून जास्त तो कॅमेराच्या मागे शिकतो असं मला वाटतं. कुठे ना कुठेतरी माझा जो आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे रियालिटी शोजचा तो माझ्या खूप कामी आलेला आहे. म्हणजे टू मॅडसाठी किंवा रॅदर जजिंगसाठी असं आपण म्हणूया. काय होतं की कलाकार कॅमेरासमोर एक वेगळं कॅरेक्टर नेहमी परफॉर्म करत असतो किंवा एखादं वेगळं गाणं परफॉर्म करत असतो किंवा मी वाजले की बारा हे परफॉर्म केलेलं आहे. पण त्या वाजले की बाराच्या वेळेस जेव्हा मी बॅकस्टेज असते, जेव्हा विंगेत असते, तेव्हाचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो मी या मुलांबरोबर शेअर करते की मला काय वाटतं जेव्हा मी प्रत्येक वेळेस एक परफॉर्मन्स द्यायला जाते तेव्हा कितीही वेळा मी ते गाणं केलं असेल तरी सुद्धा पहिल्यांदा स्टेजवर जाताना मला जी हुरहुर असते, जेव्हा मला जी भीती असते ना, ती जी भीती आहे ती मी त्यांच्याबरोबर शेअर करते. सो त्यामुळे त्यांना कम्फर्टेबल करण्याचा तुझा प्रयत्न माझं असतो. म्हणजे मी त्यांना सांगितलं मला काही मॅम वगैरे म्हणू नका, मला अमुताई म्हणा आणि तुम्हाला जे काही वाटेल ना प्लीज मला येऊन विचारा, प्लीज मला येऊन सांगा. आणि हीच अमृताई आता भेटायला येणार आहे मॅड या शोच्या माध्यमातून. अमृता खूप खूप थँक्स. Thank you. कॉर्नरवर आले तर इतक्या छान गप्पा मारल्या. थँक्यू प्राजक्ता, थँक्यू. आणि मला तरी 2017 साठी अमृताने खूप एनर्जी दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला देखील या शोच्या माध्यमातून अमृताकडून खूप सारी एनर्जी मिळेल. आज चॅट कॉर्नरवरती इथेच थांबतोय. पुढच्या शनिवारी वेगळ्या गेस्टसह बघत रहा ABP माझा.